ते आम्ही तुमच्या पार्टनरच्या दोन्ही ब्रेस्टमध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करून त्याच्यावर पण आपण चांगल्यात चांगलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आपण त्यांची जे मॅमरी ग्लँड किंवा ब्रेस्ट ग्लँड जे डेव्हलप व्हायला पाहिजे तितके होत नाहीत आणि त्याच्यामुळं आणि काही काही स्त्रियांचे खूप मोठे ब्रेस्ट होऊन जातात, तर काही काही आजार पण असतात, काही म्हणजे नॉर्मल पण असतात। ज्याप्रमाणे माझ्याकडे पुरुष येतात ते भरपूर म्हणजे आपल्या साईजबद्दल अँशियस असतात किंवा कन्सर्न असतात की जे तुमच्या पार्टनरचे ब्रेस्ट आहेत ते लहान आहेत, ते प्रॉपर म्हणजे एन्जॉय देत नाही आहेत, ते त्याच्यामुळं एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन ठेवता आहेत, तो कृपा करून याच्यावर ट्रीटमेंट द्या म्हणून हा मी टॉपिक निवडलेला आहे। तर नक्कीच त्यासाठी आज आपल्या दवाखान्यात चांगल्यात चांगल्या ट्रीटमेंट आपण उपलब्ध करून दिल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे माझ्याकडे पुरुष येतात ते भरपूर म्हणजे आपल्या साईजबद्दल अँशियस असतात किंवा कन्सर्न असतात। त्यांना असं वाटतं की आपल्या मित्राच्या बरोबर कंपेअर करून म्हणा किंवा पोर्नोग्राफीचे व्हिडिओ बघून म्हणा, त्यांना असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे। पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नसून हा तुमच्या पार्टनरसाठी आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्याचं कंपेअर करून तुम्हाला पण केव्हा केव्हा असं वाटतं किंवा तुमच्या पार्टनरला वाटतं की जे तुमच्या पार्टनरचे ब्रेस्ट आहेत ते लहान आहेत, ते प्रॉपर म्हणजे एन्जॉय देत नाही आहेत, असं बऱ्याच लोकांना वाटतं। आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा माझ्याकडे असे पण पेशंट येतात की अशा पण स्त्रिया येतात की माझे ब्रेस्ट लहान असल्यामुळं माझ्या पार्टनरला एन्जॉयमेंट मिळत नाही आणि ते त्याच्यामुळं एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन ठेवता आहेत, तो कृपा करून याच्यावर ट्रीटमेंट द्या म्हणून हा मी टॉपिक निवडलेला आहे। या टॉपिकबद्दल मी तुम्हाला आज डिटेल सांगणार आहे। मित्रांनो, मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, काउन्सिलिंग करत आहे, काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना आणि बहिणींना शेअर करून नक्कीच त्यांना पण या माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्या। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही पुरुष लोक आपल्या साईजबद्दल कन्सर्न असतात, त्याचप्रमाणे स्त्रिया पण त्यांच्या बुब्सबद्दल म्हणा किंवा ब्रेस्टबद्दल म्हणा कन्सर्न असतातच। आणि ही नैसर्गिक बाब आहे। कोणाकोणाला खूप ब्रेस्ट मोठे आवडतात, कोणाला छोटे आवडतात, पण जर मोठे ब्रेस्ट असलं तर जास्त एक्साइटमेंट पुरुषांना भेटतं, असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे। पण ही नैसर्गिक बाब असते। केव्हा केव्हा 1 ते 2 डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट मोठे पण होऊन जातात आणि काही काही स्त्रियांचे खूप मोठे ब्रेस्ट होऊन जातात, तर काही काही आजार पण असतात, काही म्हणजे नॉर्मल पण असतात। तर आता कसं असतं की स्मॉल ब्रेस्ट जर तुम्हाला फिलिंग होत असेल आणि त्याच्यामुळे तुमचं सेक्च्युअल लाईफ जर हॅम्पर होत असेल किंवा तो डिस्टर्ब होत असेल तर नक्कीच त्यासाठी आज आपल्या दवाखान्यात चांगल्यात चांगल्या ट्रीटमेंट आपण उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यासाठी आमच्याकडं व्हॅक्यूम डिव्हायसेस आहेत, त्याला आम्ही व्हॅक्यूम ब्रेस्ट डिव्हायसेस बोलतो। हे व्हॅक्यूम ब्रेस्ट डिव्हायसेस पण तुम्हाला काही ना काही व्यायाम करून नक्कीच मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करून मदत करतात। दुसरी गोष्ट आमच्याकडे ट्रीटमेंट आहे हार्मोनल थेरपी। बऱ्याच स्त्रियांमध्ये हार्मोन्स कमी असल्यामुळं त्यांची जे मॅमरी ग्लँड किंवा ब्रेस्ट ग्लँड जे डेव्हलप व्हायला पाहिजे तितके होत नाहीत आणि त्याच्यामुळं पण केव्हा केव्हा त्यांचे ब्रेस्ट लहान राहतात, तर त्याच्यावर पण आपण चांगल्यात चांगलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आपण करून घेऊ शकतो। तिसरी गोष्ट आहे ॲनिमिया। ज्या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्यांच्यामध्ये ब्रेस्टची साईज सुरुवातीला नॉर्मल असते आणि हळूहळू कमी होते, त्याच्यामुळं पण कदाचित आपण जर प्रॉपर हिमोग्लोबिनवर ट्रीटमेंट केलं तर नक्कीच आपल्याला ब्रेस्ट साईज प्रॉपर आणि नॉर्मल करण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते। आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आमच्या जे क्लिनिकला आहे ती आहे PRP थेरपी फॉर द ब्रेस्ट। आता PRP थेरपी फॉर ब्रेस्ट म्हणजे काय असतं की आम्ही तुमच्या म्हणजे पार्टनरचं ब्लड घेतो, एक 10 ml ब्लड घेतो, त्याच्यामधून आम्ही त्याला सेंट्रिफ्यूज करून त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर मिक्स करून ते आम्ही तुमच्या पार्टनरच्या दोन्ही ब्रेस्टमध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करून नवीन सेल करण्यासाठी, नवीन मॅमरी ग्लँड सेल तयार करण्यासाठी त्याची ही मदत होते। आणि ही आजच्या स्थितीमध्ये अत्याधुनिक पद्धत आहे आणि बरेच लोक आज फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर ब्रेस्ट PRP कॉमनली करून घेतात, कारण की त्याचा काही धोका नाही आहे, त्याचे कोणते साईड इफेक्ट नाही आहे, त्यासाठी कोणतेही तुम्ही औषध वापरलेलं नाही आहे। आणि आता माझ्याकडं एक ब्रेस्ट क्रीम म्हणून औषध आलेलं आहे, ते पण जर तुम्ही एक्सटर्नली वापरलं तरी थोडं मॅमरी ग्लँड स्टिम्युलेट होऊन काही ना काही औषध तुमच्या ब्रेस्ट वाढण्यासाठी, तुमच्या पार्टनरचे ब्रेस्ट वाढण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात। तर मित्रांनो, जर तुम्ही ज्याप्रमाणे साईजबद्दल कन्सर्न असतात तर तुमच्या पार्टनरला पण तुम्ही विचारात घ्या, त्यांच्याशी चर्चा करा,
डिस्कशन करा. जर त्यांनाही वाटत असेल की आपला ब्रेस्टचा प्रॉब्लेम आहे, जर असं कोणाला वाटत असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये केव्हाही भेट देऊ शकता. कारण स्त्रियांसाठी माझ्याकडं स्त्री डॉक्टर उपलब्ध आहेत, तर त्या एक्झामिनेशन करतील, त्या ट्रीटमेंट करतील. त्याचं ट्रीटमेंट मी करत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. तर निसंकोचपणे तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन माझ्या क्लिनिकला येऊ शकता आणि माझ्या इथले जे काही स्त्री डॉक्टर तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट करून घेऊ शकता. व ब्रेस्टबद्दल काही अजून काही कन्सर्न असतील किंवा काही प्रश्न असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचा मी पर्सनली उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.